आज आपण खूप महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत। आज आपण श्रीकृष्ण अष्टकम स्तोत्राचं थोडक्यात मराठीमध्ये विश्लेषण बघणार आहोत। अगदी शॉर्टकट व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला कमी वेळामध्ये खूप सारं ज्ञान मिळणार आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। भजे व्रजे कमंडनम समस्त पापखंडनम स्वभक्तचित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं अंगरंगसागरं नमामि कृष्णनागरम। तर याचा अर्थ असा, नंदाचा पुत्र, व्रजाचा एकमात्र अलंकार, सर्व पापांचे तुकडे करणारे आणि भक्तांच्या हृदयाला प्रसन्न करणारे भगवान श्रीकृष्ण यांची मी सदैव उपासना करते। ज्यांचे मस्तक मोराच्या पिसांनी सजवलेले आहे आणि ज्यांच्या हातात मधुर बासरी आहे, जो कामदेवाच्या मनोरंजनाचा महासागर आहे, अशा वीर भगवान श्रीकृष्णांना मी माझे विनम्र अभिवादन करतो। मनोज गर्वमोचनम विशाललोललोचनम विधूत गोपसोचनम नमामि पद्मलोचनम करारविंदभूधरम स्मितावलोकसुंदरम महेंद्रमानदारम नमामि कृष्णवर्णम। कामदेवाला आपल्या अभिमानापासून मुक्त करणाऱ्या, ज्यांचे डोळे अतिशय चंचल आहेत आणि गोपांचे दुःख दूर करणाऱ्या कमळरूपी भगवान श्रीकृष्णांना मी माझा आदरपूर्वक प्रणाम करतो। ज्यांच्या कमळाच्या हाताने गोवर्धन टेकडी वर आली, ज्यांची हसणारी नजर मनमोहक आहे आणि ज्यांनी इंद्राच्या अभिमानाचे तुकडे केले, अशा अंधारात जन्म घेतलेल्या भगवान कृष्णांना मी माझा आदरपूर्वक प्रणाम करतो। अब्बसून कुंडलम सुचारुगंडमंडलम व्रजानकैवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं यशोदया समोदया सगोपया सनंदया युतं सुखेकसुखदं नमामि गोपनायकम। मी भगवान कृष्णाला माझे विनम्र नमस्कार करतो, ज्यांना प्राप्त करणे कठीण आहे, ज्याने कदंब फुलांचे गुच्छ धारण केले आहे, ज्यांच्या गालावरील खडी अतिशय मोहक आहे आणि जो वज्राच्या गवळणींचा एकमेव प्रिय आहे, मी अशा भगवान श्रीकृष्णांना माझा आदरपूर्वक प्रणाम करतो। जो एक खेळकर गोपाळ मुलगा आहे आणि जो यशोदा, नंद आणि गोप लोकांच्या सहवासात राहून सर्वांचे आनंदाचे मनोरंजन करतो। सदैव पादपंकजं मदीयमानसे निजं ददानमुक्तमालकं नमामि नन्दबालकं समस्तदोषशोषणं समस्तगोपमानसं नमामि नंदलालसं। मी भगवान कृष्णांना माझे आदरपूर्वक प्रणाम करतो, जो नंदाचा लहान मुलगा आहे आणि जे त्यांचे कुंकुम अभिषिक्त कमळपाय माझ्या हृदयात कायमचे वसले आहे। सर्व दोष नाहीसे करणाऱ्या, सर्व जगाची उन्नती करणाऱ्या आणि सर्व गोप लोकांच्या चिंतनात राहणाऱ्या प्रसन्न भगवान श्रीकृष्णांना मी माझा आदरपूर्वक प्रणाम करतो। भुवोबरावतारकं भवादिकर्णधारकं यशोमती किशोरकं नमामि चित्तचोरकं दृगंतकांतभंगिनं सदा सदा लिंगसंगिननंदिने नवं नमामि नंदसंभवम। दही दुधाची चोरी करणारा भगवान कृष्ण, ज्यांनी पृथ्वीचा भार काढून टाकला, जन्म मृत्यूचा महासागर पार करणाऱ्या जहाजाचा जो कर्णधार आणि यशोदेचा किशोर पुत्र, याला मी माझे विनम्र अभिवादन करतो। जे नंदाचे पुत्र आहेत, जे डोळ्यांच्या कोपऱ्यातून वाकडी नजर टाकतात, जे नेहमी गोपी सोबत राहतात आणि जे दिवसेंदिवस नवीन आणि नवीन मनोरंजनाचा आनंद घेतात, अशा भगवान श्रीकृष्णांना मी माझा आदरपूर्वक प्रणाम करतो। गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विष्यकंदनं नमामि गोपनंदनं नवीन गोपनागरं नवीन केलिलंपटं नमामि मेघसुंदरं तडितप्रभालसत्पटं। अतिद्रिये गुणांची रत्नखाण, दिव्य आनंदाची रत्नखाण, दयेची रत्नखाण, देवतांच्या शत्रूचा पराभव करणारे आणि गोपाळांना प्रसन्न करणारे भगवान श्रीकृष्णांना मी माझा आदरपूर्वक प्रणाम करतो। मी भगवान श्रीकृष्णांना माझे विनम्र प्रणाम करतो, जो गोपालांचा तरुण नायक आहे, जो खेळकर तरुण आहे, जो पावसाळ्याच्या ढगासारखा सुंदर
आणि गडद आहे आणि ज्याची पिवळी वस्त्रे विजेसारखी चमकतात. समस्त गोपनंदन हृदय भुंजके मोदन नमामि कुंज मध्यगम प्रसन्न भानुशोभनम निकाम काम सुखम दृगंत चारु सायकम रसाल वेणुनायकम नमामि कुंजनायकम. सर्व गोपाळांना प्रसन्न करणाऱ्या, भक्तांच्या कमळ हृदयांना मोहित करणाऱ्या, कुंजवनात वास करणाऱ्या आणि तेजस्वी सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना मी माझा आदरपूर्वक वंदन करतो. सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या, ज्यांच्या बाजूच्या नजरेला मोहक बाण आहेत, ज्यांचे बासरी संगीत अमृत आहेत आणि जो वन्य उपवनांचा रसिक नायक आहे, अशा भगवान श्रीकृष्णांना मी माझा आदरपूर्वक प्रणाम करतो. विदग्ध गोपिका मनोज्ञतल्पशायिनं नमामि कुंजकाणे प्रबुद्ध वह्निपायनं किशोरकान्तिरञ्जितं ध्रुवङ्गजं सुबीतं गजेंद्रमोक्षकार्यं नमामि श्रीविहारिणं. ज्ञानी गोपींच्या हृदयाच्या मोहक पलंगावर विराजमान झालेल्या आणि जंगलात अग्नी पेटवणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना मी माझा आदरपूर्वक प्रणाम करतो. मी प्रार्थना करतो की जेव्हाही आणि कसेही मी त्यांचे गुणगान गाईन तेव्हा भगवान कृष्ण माझ्यावर कृपा करतील. यदा तथा तथा तदैव कृष्ण सत्कथा माया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्ययपमान भवेत्स नंदनंदने भवे सुभक्तिमान. मी प्रार्थना करतो की जो कुणी या 8 प्रार्थनांचे पठण किंवा पाठ करेल तो नंदपुत्र भगवान श्रीकृष्णाला उत्कटतेने समर्पित होईल आणि जन्मजन्मांतर भगवान श्रीकृष्णाशी एकरूप होईल. यामध्ये माझे जर श्लोकाचे काही उच्चार चुकले असतील तर त्याबद्दल मी माफी मागते, परंतु याचा अर्थ मी बऱ्यापैकी बरोबर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामकृष्ण हरी.